नमस्कार. आज आदित्य राणूबाईचा रविवार आहे, श्रावणी रविवार. तर आदित्य राणूबाईची पूजा झालेली आहे. मी कहाणी करते, ती तुम्ही ऐकावी. हातात 3 मोत्याचे म्हणजे तांदळाचे दाणे घ्यायचे आहे. मी कहाणी सांगते, ती तुम्ही शांत चित्ताने ऐकायची आहे. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, त्यात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य फुलं दुर्वा समिधा आणण्यासाठी रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा बसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा बसता तो मला सांगा, असं ब्राह्मणानं विचारलं. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मारशील, घेतला वसा टाकून देशील. उठत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही, असं ब्राह्मणानं उत्तर दिलं. तेव्हा त्या कन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदित्वारी मुकाट्याने उठावं, सचैल वस्त्रासह स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंद्राची राणूबाई काढावी, 6 रेघाचं मंडळ करावं, 6 सुताचा तातू काढावा, त्याला 6 गाठी द्यावा, पान फुलं व्हावीत, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघ सप्तमीस पूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बटव्याची खीर, लोणकडे तूप, मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळ द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या व्रताचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. तसं त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावं धाडलं. जाते वेळेस ब्राह्मण भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, भटकी कराल, दासी करीत नाही, भटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशिराचा महिना आला. ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला. राजाच्या घरी आला. लेकीनं बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून तसाच निघाला. प्रधानाच्या घरी आला. तिने पाहिलं बाप आला आहे. तसं तिनं बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुमची कहाणी ऐकू नको तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली, 3 बापाच्या हातात दिली, 3 आपण घेतली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली, तिनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोने विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्वारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणीस जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. तो कसा आला आहे, काय आला आहे? फाटके नेसला आहे, तुटके पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. प्रधानाच्या राणीने सांगितलं. परसदारानं घेऊन आल्या. नऊ आखू घातलं, पितांबर नेसाला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं तिथं आला. हातचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं, कर्मानं नेलं. पुढं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्वारी दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनं, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नऊ घातलं, काठी पकडून होन मोरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली, घरी गेला. झाली गोष्ट आईला सांगितली. दैवे दिलं, कर्माला नेलं. पुढे तिसऱ्या आदित्वारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीनं नऊ घातलं, पितांबर नेसाला दिलं, जेव खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोरांनी भरून दिलं. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं बुडवलं. चौथ्या आदित्वारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नऊ घातलं, पितांबर नेसाला दिलं, जेऊ खाऊ घातलं, त्याला दह्याची शिदोरी होन मोरांनी घालून दिली, बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सारं नेलं.
5वी आधी तरी आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीस सांगितला. बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेली. नऊ अकू घातली, पाटावर नेसायला दिले. प्रधानाची राणी आदित्वराची कहाणी सांगू लागली. काय वसा करतेस तू मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला उपाय काय करू. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावं धाडलं. मावशी तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला ग पापिणीला छत्र कुठले, चामर कुठले, पाईक कुठले, परवर कुठले. बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावं आलाय. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मजल्यात स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांबोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेने एक मोळी विका जातो आहे, त्याला म्हणावं, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन त्याला 3 दिली आणि 3 आपल्या हातात घेतली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यांना ऐकली. त्याची लाकडाची मुळे होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा आहे तुम्हाला सांगा. तुला रे वसा, कशाला हवा. उचशील माचशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजल्यात गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांबोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐकतो. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपल्या हाती घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. ती माळ्यानं चित्तभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी लागलं. तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा असेल तो मला सांगा. राणीनं त्यालाही वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजल्यात गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांबोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, एक म्हातारी होती. तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे ती चिंता करीत ती बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी करू तरी काय, मी मुलांसाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे गेली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं ती चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो जिवंत झाला. ती म्हणाली, बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा असेल तू मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजल्यात गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. इतक्यात तिला कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांबोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, पण एक काना डोळा, मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताणा केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण हाती घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देहदिभ्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला घरी आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळे पाणी तापवले. षड्रस पक्वाने जेवायला केले. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं कोणा पापिणीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्वारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चवळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावर बेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, म्हातारीला, कानाडोळा, मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायणापासून झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपूर्ण.